संविधानगिरीचा रणसंग्राम. नमस्कार माझ्या आदिवासी कोळी जमातीच्या सिंहांनो, मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे बोलतोय. आज एक सत्य सांगायला आलोय जे तुमच्या नसात आग पेटवेल. आपल्याला वर्षानुवर्ष अडवलं, कोणी धर्माच्या नावाखाली, कोणी वादाच्या नावाखाली, कोणी नेतेगिरी, चमकोगिरी, दादागिरी करत. पण आता बस, यापुढे नाही गांधीगिरी, नाही नेतेगिरी, नाही रीलगिरी, नाही कोणाचे चमको शो, नाही हिंदू मुस्लिमची भिंत. या देशात आपला देव एकच, डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान, आणि आपली दिशा एकच, संविधानगिरी. कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र अडवणूक करणारे अधिकारी, आता त्यांना कायद्याचा कचाटा दाखवला जाणार. प्रमाणपत्र मिळणारच, वैधता मिळणारच, आणि जे अडवतात त्यांच्या कारकिर्दीत अद्दल नावाचं प्रकरण कायमचं कोरलं जाणार. शासकीय कर्मचारी आपल्या सेवेचे नोकर आहेत. नोकर जर आपल्या नेमणुकीचे काम करत नसेल तर भारतीय दंड संहितेनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करा. आणि मतदानातून निवडून देऊन आलेले आमदार खासदार जर तेच आपल्यासाठी आवाज उठवत नसतील तर असे गद्दार पुन्हा कधीही निवडू नका. मतदान हे पवित्र सर्वोच्च दान आहे, आणि हे दान चुकीच्या लोकांना दिलं तर तुमचा न्याय, तुमचा हक्क कवडीमोल होतो. यापुढे त्यांनाही संविधानगिरीचा धडा शिकवायचा आहे. महर्षी वाल्मिकींचं रामायण ही त्या काळची संहिता होती, आणि त्यातूनच लोकांनी रामराज्य कल्पना उभी केली. महाभारतात गीता धर्मयुद्ध शिकवत होती, जिथे सत्य असत्यापेक्षा धर्म, कर्तव्य, न्याय यांना स्थान होतं. आणि आज आपली गीता म्हणजे संविधान. आजचं धर्मयुद्ध म्हणजे कायद्याने, नियमाने, न्यायालयाने लढलेलं न्याययुद्ध. आता उठायची वेळ आली, एकत्र उभं राहायची वेळ आली. आपल्या जमातीवर होणाऱ्या अन्यायाला थेट संविधानातून उत्तर देण्याची वेळ आली. हा लढा धर्माचा नाही, हा लढा राजकारणाचा नाही, हा आहे संविधानगिरीचा युद्धघोष. जर कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र आणि वैधता अडवणूक होत असेल आणि तुम्ही लढ्यास तयार असाल तर आम्ही तुमच्या बाजूला आहोत. या लढ्यात सोबत असतील प्रतापदादा आमले, अप्पासाहेब नामदेव येळवे, प्राध्यापक मोतीलाल सोनवणे सर आणि मी स्वतः रणांगणात उतरून. फक्त एकच उद्देश, आदिवासी कोळी जमातीचे न्याय हक्क मिळवून देणे. जय संविधान, जय आदिवासी कोळी जमात.